वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय तू जय श्री माऊली माते, जय तू जय श्री माऊली माते, जय तू जय श्री माऊली माते। प्रथम नमितो तुझी ईश्वरा, प्रथम नमितो ईश्वरेश्वरा। जय तू जय जय हे, जय हे, जय जय, जय तू जय श्री माऊली माते, जय तू जय श्री माऊली माते। नाट्य सुमने अर्पितो तुझसी, नाट्य सुमने अर्पितो तुझसी। देई सुयशा बालकाना, देई सुयशा बालकाना। हे माते जगत जननी, जय तू जय जय हे, जय हे, जय जय, जय तू जय श्री माऊली माते, जय तू जय श्री माऊली माते।
सुस्वागतम स्वागतम आगतम सुस्वागतम. विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून श्रीदेवी माऊली चरणी नतमस्तक होऊन समस्त देवंतांचे स्मरण करून ईश्वटेश्वर चरणी लीन होऊन आणि नटेश्वराला वंदन करून आणि आपण मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून ईश्वटेश्वर नाट्यमंडळ प्रस्तुत नूतन नाट्यमंडळ कोलझर टेमवाडी सहर्ष सादर करीत आहोत. श्री दिलखुश साळगावकर लिखित, श्री शामराव देसाई निर्मित, नाटककार उदय कुमार देसाई दिग्दर्शित रहस्यमय संगीत सामाजिक नाट्य कलाकृती कुणीतरी आहे, कुणीतरी आहे, कुणीतरी आहे. अगदी लहानपणापासूनच मी ऐश आरामात आणि श्रीमंतीत वाढलो. माझ्या आजोबांनी कुठल्याही गोष्टीची उणीव मला वाचू दिली नाही. प्रत्येक सुख माझ्या पायाशी लोळण घेतंय, ते आणि ते फक्त माझ्या आजोबांमुळेच. माझे आजोबा म्हणजेच उद्योगपती विश्वनाथ देशपांडे. लहानपणी मी स्वप्न पाहिलं, फक्त पैसा कमवायचा. सिद्धार्थ,
केलीस? अगं तुझी मी गंमत केली. अगं तू घाबरशील असं मला वाटलं ना होतं. पण तू कोण आहेस? मी तुला ओळखत नाही. तू मला ओळखलं नाहीस? अगं या प्रतापला ओळखलं नाहीस? अजून या प्रतापचा प्रताप तू पाहिला नाही वाटतं शिल्पा. शिल्पा, तुला माझं नाव कसं कळलं? अगं तुझं नावच काय? तुझा पूर्ण इतिहास माहित आहे मला. मिस शिल्पा शंकर कदम. पण तू इथं का आलायस? तुझा माझ्याशी काय संबंध आहे? काय संबंध? अगं तू मला आवडली आहेस. आणि जी मुलगी या प्रतापला आवडते ना, तो तिचा चोळा मोळा केल्याशिवाय राहत नाही. असं बोलायला तुला कोणाची भीती नाही वाटत? अरे भीती? अरे या प्रतापला, या गावचा दादा आहे मी, दादा. आणि माझं नाव घेतात रडणारा बाळ देखील गप्प होता. समजला? पण तू माझ्या मागं का लागलायस? मी तुझं असं काय वाईट केलं आहे? अगं तू माझं काहीच वाईट केलं नाही. तू माझ्या मनात भरली आहे. अगं तू सुंदर आहेस. तुला आई बहीण आहे की नाही? नाही, मला आई बहीण कोणीही नाही. बोल तुला आणखीन काय बोलायचं असेल ना ते बोल. अरे मी या घरची सून होणार आहे. माझं सिद्धार्थवर प्रेम आहे. मी सिद्धार्थची प्रेयसी आहे आणि आम्ही लवकरात लवकर लग्नही करणार आहोत. अगं तुला कुणी नको म्हटलं? अगं लग्न तू त्याच्या बरोबर कर, पण सुहाग रात मात्र माझ्या बरोबर कर. अगं एवढी रागवलीस का? जे माझ्या मनात येतं ना ते बोलून मी मोकळा होतो. मी आपला बिनधास्त माणूस आहे. चालता हो इथून, नीच हलकट माणसा. अरे तुझ्या बरोबर बोलणंच व्यर्थ आहे. चालता हो इथून. कूल डाऊन बेबी, कूल डाऊन. मी तुझाच आहे. मला कधीही हाक मार, मी तयारच आहे. बाय. नीच हलकट. शिल्पा तू केव्हा आलीस? सिद्धार्थ, अरे मी आताच आले. अरे पण इथं कोणीतरी छोटा प्रताप नावाचा गुंड येऊन गेला. मुलींना तो काय समजतो कोण सने? हलकट कुठला? तुला काही बोलला का तो? आत्ताच जातो आणि साल्याला आडवा पाडतो बघ. नाही सिद्धार्थ, माझ्यामुळे तुम्हाला का उगाच त्रास? अगं त्रास कसला त्यात? मी तुझ्यावर प्रेम करतो शिल्पा. तरी पण तुम्ही जाऊ नका. तुम्हाला माझी शपथ आहे. शिल्पा तू मला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून शपथ घालत असतेस. रागावलाच वाटतं. चूक झाली माझी. पुन्हा मी अशी शपथ घालणार नाही. मग तर झालं. शिल्पा तुला कोणी बोललेलं मला बिलकुल आवडत नाही. खरंच? प्रीत माझी सखी, प्रीत माझी सखी, प्रीत माझी सखी, तू प्रिय प्रीत माझी सखी, तू प्रिय राहे ग मनी मनी राहे ग निशिदिनी मम मनी प्रीत माझी सखी, तू प्रिय
जाई कुणी ग तुझ छेडून जाई कुणी ग प्रीत माझी सखे तू प्रिये 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 राही मनमनी तही राही सिदिनी तही प्रीत माझी सखे तू प्रिये प्रीत माझी सखे तू प्रिये प्रीत माझी सखे सखे प्रीत माझी सखे तू प्रिये. खरंच तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे. माझं देखील तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुझ्या प्रीतीत मी बहरून गेले, तुझ्या प्रीतीत मी बहरून गेले, तुझ्या प्रीतीत मी बहरून गेले, तुझ्या प्रीतीत मी बहरून गेले. जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना. तुझ्या बिन कशी रे राहू प्रिया, तुझ्या बिन कशी रे राहू प्रिया, तुझ्या बिन कशी रे जगू प्रिया, तुझ्या बिन कशी रे राहू प्रिया, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना, जरा जवळ ये ना, मला खरंच सांगते तुझ्या बिन कशी रे जगू प्रिया, तुझ्या बिन कशी रे राहू प्रिया, तुझ्या बिन कशी रे जगू प्रिया, तुझ्या बिन कशी रे राहू प्रिया, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना, जरा जवळ ये ना, मला प्रीत दे ना. अरे हो, विसरलेच बघा. मी की नाही विकास दादाच्या खुनाविषयी बोलायला आले होते. खुनाचा काही सुगावा लागला का? विकास दादाचा खून होऊन 4 महिने झाले. शिल्पा, पण मला हे कळत नाही, दादाची दुश्मनी कुणाबरोबर असेल आणि ती हे खून करण्यापर्यंत. मला जर तो खुनी सापडला असता तर साल्याच्या नरडीचा घोटच घेतला असता. पण दादाचा खून एक रहस्य बनून राहिलंय. सिद्धार्थ, तुम्ही असे निराश होऊ नका. विकास दादाचा खुनी नक्कीच सापडेल, कारण सत्य कधी ना कधी लपत नसतंच. बरोबर बोललीस तू शिल्पा, सत्य कधीच लपत नाही. ते एक ना एक दिवस आपल्या समोर येतच बघ.
बरं मला उशीर होतोय, मी आता जरा घरी जाते. हा अगं चहा तरी घेऊन जा. नको, आता मी काय या घरची सून होणारच आहे. आता मला उशीर होतोय, बरं मी जाते. पण थांब ना, मी घरी तुला ड्रॉप करतो ना. बरं चला या. जवाब नाही. आता ह्या बाईला चढवायचं कुठं? आता हे गणित जुळायचं कसं? ह्या बाईला चढवायचं कुठं? आता या बाईची सोय करूया, कुठेतरी लावूया कॅलेंडर. थांबा बघतो. हा इकडे नको नको, बरोबर दिसत नाही की तिकडे. छे 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 छे, इथं पण चांगलं दिसत नाही. आता हे लावायचं कुठं? वा 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 वा, काय बाई आहे, जवाब नाही. होशील का मेरी प्यारी 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 प्यारी, होशील का मेरी, होशील का मेरी, होशील का मेरी प्यारी 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 प्यारी, होशील का मेरी, होशील का मेरी. दुनिया सारी फुले मनवरी, दुनिया सारी फुले मनवरी, होशील का मेरी, होशील का मेरी प्यारी प्यारी प्यारी, होशील का मेरी, होशील का मेरी प्यारी 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 प्यारी, होशील का मेरी, होशील का मेरी. वा वा वा, काय बाई आहे. जगू कसा ग तुझ्या विना मी, जगू कसा ग तुझ्या विना मी, जगू कसा ग तुझ्या विना मी, जगू कसा ग तुझ्या विना मी. दे जिंदगी सारी, तळमळते जिंदगी सारी, प्यारी 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 प्यारी, होशील का मेरी, होशील का मेरी. दुनिया सारी भूले मतवरी, दुनिया सारी भूले मतवरी, होशील का मेरी, होशील का मेरी, होशील का मेरी, मेरी. वा 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 वा, काय बाई आहे, एकदम मस्त. जवाब नाही. आता अशी बाई माझ्या तडाख्यात मिळाली असती तर हा 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 हा, जरू दे. आमचं नशीबच त्या राजग्याने बाबुशा सारखं अळकुणाच्या गाठीत खेळकून. त्याला तुम्ही तरी काय करणार? बाईलाय बिराड आणि बोचक बांधला शिराड. तर काय, वा 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 वा, काय बाई आहे, जवाब नाही. आता या बाईला कुठेतरी लावूया. हा 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 हा, मिळाली, जागा मिळाली. बाई तुमची हा सोय झाली. मारुतीचा फोटो खालीच लावूया. हा हा, एकदम मस्त. बाई तुम्हाला त्या आपाची तिडीची नजर ना लागो. एकदम मस्त. बाई तुम्ही आता इथंच चांगल्या दिसतात.
बाई खाली मारुतीवर, बाई पडकुळ आणि मारुती पडकुळ. वा 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 वा, आता मी माझ्या हिच्याशी बोलतो. हा 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 हा, वा वा, आहा, एकदम मस्त. रश्मिका, रश्मिका माझ्या हृदयाच्या राणी. वा 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 वा. मी तुझी कितवी रे राणी? पहिली, दुसरी, तिसरी की चौथी? मोजायलाच विसरलो बघ. मग मला केव्हा विसरणार? तुला कसं विसरणार? तुला विसरून कसं चालणार? हेच प्रत्येकाला सांगत आलास. हे बघ माझ्या दिलपाकरा, तुला नाही का विसरणार. अरे पण तुझा व त्या बाबूबाई सारखा काय येतो? कारण मीच बोलतोय नालायका. काय बाबूबाई तू? हो मीच. हा फोटो कुणाचा? दाखव, फोटो दाखव, दाखव 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 म्हणतो ना. आणि हे काय? बो 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 बो, बाईच्या वर मारुती. अरे बाबूबाई, तुझ्या जिभेला हाड आहे का नाही? बाईच्या वर मारुती नाही, बाईच्या कॅलेंडरच्या वर मारुतीचं कॅलेंडर. अरे तेच नालायका, तू या मारुतीच्या कॅलेंडर खाली या बाईचं कॅलेंडर लावलंस. नालायका, तुला इथे संकेत सारखी सवय लागली बाईचे पोस्टर इकडे तिकडे लावायची. तुला माहित आहे ना, मारुती ब्रह्मचारी आहे ते, आणि अशा ब्रह्मचर्याच्या खाली बाईचं कॅलेंडर लावतोस. नालाय कुठचा? साडी, साडी बाबूबाई. साडी नाही, सॉरी म्हण. हेच ते अंग्रेजीत काय म्हणतात ते. बरं ते जाऊ दे. अरे मुकादम, आम्ही इथं काम करतो. तुला माहित आहे आपली धाकटी बहीण मंजुळा लग्नाला आली इथे? काय? मंजुळा लग्नाला आली? ते या भावांना न सांगता? अरे मंजुळा लग्नाला आली. अरे अरे अरे, पण कुणाच्या? अरे नालायक का, तिच्या लग्नाचं वय झालंय, तिचं लग्न केलं पाहिजे. असं होय? पण तू मला हे सुरुवातीला का नाही सांगितलं की तिच्या लग्नाचं वय झालं म्हणून? तेव्हा तिला आता वर बघितला पाहिजे. बाबूभाई, वर? आम्ही खाली असताना तिला वर का बघूया? मला वरच्या घराचा पत्ता सुद्धा माहित नाही. हा, फोन फोन आमचे आई वडील वर गेले, त्यांना कदाचित. अरे गप्प बस नालायका, तुझ्या बरोबर बोलणारा मूर्ख मीच आहे. अरे देवा, हे तू आता सांगतो, हे तर सगळ्या गावाला माहित आहे. चुप बाई, चल स्वयंपाक खोलीत. मी बाजारात जाऊन भाजी वगैरे घेऊन येतो. चल. आणि हो, तुला सांगतो, त्या संकेत सोबत पुन्हा दिसशील ना तर तुझी हाडच मोडून ठेवेल. चल स्वयंपाक खोलीत. गेला गेला एकदाचा. रोजच मला सांगतो मंजुळाचं लग्न करूया, लग्न करूया, लग्न करूया, पण नाही. रोजच माझं डोकं खात असतो. मरू दे, आपल्याला काय आहे. हा हा हा, आज मुंबईहून मोठे मालक येणार, येऊ देत, आल्यावर बघू. आपल्याला काय. मी जरा एक विडी वडण्यासाठी ब्रेक घेतो, घेऊ ना. मायला विडी कुठं गेली? हा, मिळाली. अरे कुठं येत नाही ना रे. कुठं गेली ही मायला? अरे बाबा, वा वा. मायला मरू दे. मला मारायला होतं मालक. मला भूत ते स्वयंपाक करून केलाय मालक. मालक ते बोल, मालक मालक
भूत मालक मुकादम स्वयंपाक खोलीत तर कुणीच नाही. नाही मालक मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं मालक. ते भूत मला मारणार मालक. ते भूत मालक मारणार. मुकादम तुझा काहीतरी गैरसमज होतो. नाही मालक माझा काही गैरसमज नाही होत. नाही मालक ते भूत मला मारणार मालक. तुझा काहीतरी गैरसमज होतोय लक्षात ठेव. माझा काही गैरसमज होत नाही. ते भूत मला मारणार मालक. खरंच? आणि मला एक सांग, तू जे आता बोलतोयस हे खरं आहे ना? होय मालक. माझ्या आई शपथ. मला हे खरं वाटत नाही. बरं तू स्वयंपाक खोलीत जा आणि स्वयंपाक आवर. नाही मालक ते भूत स्वयंपाक करून गेले. जा म्हणून सांगतो ना. नाही मालक. मालक ते मला मारणार मालक. अरे नाही, स्वयंपाक खोलीत कोणी नाही. जा मालक. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. भूत आणि या बंगल्यात, आणि ते कुणाचं? भूत प्रेत आत्मा यावर माझा बिलकुल विश्वास नाही. भूत आणि या युगात माझा या भूताटकीवर अजिबात विश्वास नाही. पण या घरातील सगळे मरणार. या घरातील सगळे मरणार. कुणीही वाचणार नाही. कुणीही वाचणार नाही. कुणीही वाचणार नाही. कसा काय आलास? अरे तुझ्या घराचा दरवाजा उघडाच होता. उघडाच होता. त्यामुळे धावतच आलो. अरे धावतच चालतो आलेला वाटेने परत जा म्हणतोय ना. खून होणार. या घरात आणखी नाही खून होणार. हे भेड्या चालतो, नाहीतर तुला काठीने खून काढतो. थांब. मूर्ख आहेस तू. अरे मला काठीने मारून तू बाहेर काढशील. मला काठीने मारून तू बाहेरही काढशील. पण त्या खुन्याला पकडू शकतोस? नाही पकडू शकत. नाही पकडू शकत तू. अरे असे खेळ रचलेले असतात नियतीने. असे खेळ रचलेले असतात नियतीने जे आपण समजूनही मान्य करत नाही. आपण समजूनही मान्य करत नाही. चोर चोऱ्या करतोय, खुनी खून करतोय. एकंदर चक्र चालतच राहते. हे वेड्या, तुझ्या बोलण्यावरून तू वेडा आहेस असं वाटत नाही. पण मला सांग, माझ्या दादाच्या खुनाशी तुझा काय संबंध आहे? संबंध माझा त्या खुनाशी संबंध या तहानेचा पाण्याशी. तहानेचा पाण्याशी. भुकेचा अन्नाशी. आणि शरीराचा आत्म्याशी. तसाच माझाही संबंध आहे. माझाही संबंध आहे. त्या खुनाशी माझाही संबंध आहे. तू काय बोलतोस हे मला काहीच समजत नाही. तुझं असं कोड्यात बोल नकोस. जे काय असेल ते स्पष्ट सांग. स्पष्ट? या जगात कुणीही कुणाशी स्पष्ट बोलत नाही. या जगात कुणीही कुणाशी स्पष्ट बोलत नाही. हे जगच एकंदर स्वार्थी आहे सिद्धार्थ. स्वार्थी आहे. स्वार्थी आहे. पण तू मला हे बंगल्या देऊन का सांगतोयस? तू कुठे आणि मी कुठे? तुझ्यात आणि माझ्यात किती अंतर आहे वेड्या? अंतर? कोणतं अंतर? तुझ्या माझ्यामध्ये असं कोणतं अंतर आहे? असं कोणतं अंतर आहे? मी वेडा आहे. मी भिकारी आहे. हेच अंतर आहे. एवढंच अंतर आहे ना? होय. नाही सिद्धार्थ, हे अंतर नाही. हे अंतर नाही. अरे अंतर आहे ते हुशारीचं. अंतर आहे ते समजून घेण्याचं. आणि ज्या दिवशी तुला या अंतराचा अर्थ समजेल, त्याच दिवशी तुला सर्व माहिती पडेल. कारण कुणीतरी आहे. कुणीतरी आहे सिद्धार्थ. कुणीतरी आहे.
या वेड्याने सांगितलेलं काहीच समजत नाही. या वेड्याचं बोलणं माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तो वेडा असं का म्हणून गेला, का बोलून गेला? बघा, काहीच समजत नाही, डोकं चालतच नाही. बघा मरे सिद्धार्थ, हे सिद्धार्थ, अरे हे सिद्धार्थ. कोण मामा? अरे कसला विचार करतोयस? कसलाही नाही मामा, पण मला सांगा, तुमचे मुंबईतील 10 दिवस कसे गेले? मजेत ना? हो हो, अगदी मजेत. पण सिद्धार्थ, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. काही नाही मामा, काही लपवत नाही मी तुमच्यापासून. सिद्धार्थ, अरे माझ्यापासून काही लपू नकोस. अरे अरे मी तुझा मामा आहे. मामा 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 तुम्ही आम्हाला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. माझे आई बाबा कार ऍक्सिडेंट मध्ये मरण पावले. त्यावेळीपासनं आमचं सगळं संगोपन तुम्हीच केलं. मामा, माझ्या बाबांची तुम्ही कंपनी सांभाळली. आमचा सांभाळ करत असताना तुम्ही तुमच्या लग्नाचा विचार सुद्धा केला नाही. मामा मामा तुमच्या आमच्यावर अनंत उपकार आहेत. मामा, अनंत उपकार आहेत हो. आणि तुमच्यापासून आम्ही काय लपवून ठेवायचं? सिद्धार्थ, सिद्धार्थ, अरे तू आणि विकास माझ्या एकुलत्या एक मोठ्या बहिणीची 2 मुलं. तर तुम्हालाच मी लहानपणी सोडलं असतं तर लोक थुंकले असते माझ्यावर. विकासला मी वाचवू शकलो नाही. एवढा लहानाचा मोठा केला, पण क्रूरपणे कुणीतरी त्याचा खून केला. मामा जे घडायचं होतं ते घडून गेलं. त्या गोष्टींचा आता विचार करण्यात काहीच अर्थ नाही. जाऊ द्या त्या गोष्टी. द्या तुमची बॅग द्या, मी ती माडीवर ठेवून येतो. मामा मी जरा बाहेर जाऊन येतो. जा, सावकाशी. हो मामा, लवकर येतो. बाण मारणारा बाण मारून विसरतो, पण ज्याच्यावर मी बाण लागतो तो कधीच विसरत नाही. बिझनेस केलाय मी. माझं नाव आहे राजा पाटील आणि मला कोणी धोका देऊ शकत नाही. या बंगल्यात दुष्ट आत्म्याचा वास आहे. या बंगल्यात दुष्ट आत्म्याचा वास आहे. हे वेड्या, हे बंगल्यात का आलास? मी तुला सावध करायला आलो आहे. मी तुला सावध करायला आलो. अरे तू वेडा, या शाण्याला सावध करणार? चालतं होतून. मी वेडा नाहीये. मी वेडा नाहीये. अरे मी परिस्थितीने वेडा झालोय. मी परिस्थितीने वेडा झालोय.
अरे परिस्थितीने झाला की कसा झाला ते मला सांगू नकोस. जा अगोदर चालता हो इथून. मी 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 बाहेर जाईन, मी बाहेर जाईन. पण या या बंगल्यातील लोकांचं काय होणार? हा, या बंगल्यातील लोकांचं काय होणार? तू मला मारशील तर नरकात जाशील. हा, तू मला मारशील तर नरकात जाशील. तुझं नाव राजा पाटील आहे ना? तुझं नाव राजा पाटील आहे ना? अरे तू म्हणतोस तुला कुणीही फसवू शकत नाही. हा, तुला कुणीही फसवू शकत नाही. तुला कुणी धोका देऊ शकत नाही. पण पाटील, कुणीतरी आहे. अरे कुणीतरी आहे जो तुला धोका देतो आहे. हा. अरे वेड्या, माझं नाव कसं कळलं तुला? हे मला या घरातील सर्व हकीकत माहिती आहे. सर्व हकीकत माहिती आहे मला. कोण आहेस तू? मी कोण आहे? मी कोण आहे? हा मी वेडा आहे. हा, मी वेडा आहे. मी वेडा आहे. नाव काय तुझं? हे माझं नाव, हा माझं नाव वेडा आहे. माझं नाव वेडा. कुठून आलास तू? मी वेडगावातून आलोय मी. तुझे आई वडील कोण? वेडी. अरे मुकाट्याने सांगतोस की मी तर वेडा आहे. मला काहीच माहिती नाही. मला काहीच आठवत नाही. पण पाटील, कुणीतरी आहे. तू सावध राहा. कुणीतरी आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट ह्या वेड्याला माहिती. या घरातील प्रत्येक घडामोडीविषयी हा वेडा जाणतो. या वेड्यानेच तर विकासचा खून केला नसेल ना? नाही, पण या वेड्याबद्दल थोडा विचार केलाच पाहिजे. रोहना रे कोकून भात खाल्ला. अरे रोहना रे मला तुम्ही कधी आलात? मी आत्ता झालोय. अरे पण कसा थरथरतोच कशाला? मी कुठे थरथरतो? नाही मी थरथरत. मला मी स्वयंपाक खोलीत जाऊन सामान ठेवतो. जाऊ मी? हा हो जा. आणि हो, मी माडीवर विश्रांती घ्यायला जातोय. मुकादम आला की त्याला सांग मालक माडीवर विश्रांती घेतात म्हणून. आणि कुणी आलं तर त्याला वर पाठवू नको. समजलं ना? बरं मालक, सांगतो मी त्याला. मग या घरातील माणसं गेली कुठं? कुणी दिसत सुद्धा नाही. अरे ओ भाई, कोई है बंगले में? अरे ओ भाई, कोई है? अरे कोण रे तू? नाव काय तुझं? माझं नाव मोहन तिवारी. मोहन तिवारी? एक तिवारी सब पे भारी. मायला, तुझं नाव काय? माझं नाव मुकादम. मी दम देऊन मुका घेतो. बरं, तू इथे कशाला आलास? मैं यहाँ रहने आया हूँ कुत्ते. कुत्ते? तुम्हाला नाही रे. तर कुणाला सांगितलं कुत्रा म्हणून? तुलाही नाही रे. तर कुणाला?
अरे हा डायलॉग आहे, समजता नाहीये क्या? मला वाटलं मलाच म्हटलंस. मैंने तुझे ही बोला था कुत्ते. काय काय म्हणालास? डायलॉग डायलॉग डायलॉग. चिल चिल. तू इथं राहायला आलायस? कोण म्हणून तू इथं राहायला आलायस? कोण म्हणून? मी राजा पाटलांच्या जिवलग मित्राचा एकुलता एक मुलगा, आरटी बिल्डरचा मुलगा मी. तुम्ही आरटी बिल्डरचे चिरंजीव चिरंजीव राजा पाटीलचे कहो की मोहन आया है. मोहन तिवारी. मालक माडीवर विश्रांती घेताय. तुमची बॅग द्या, मी त्या रूम मध्ये ठेवून येतो. मी ह्या रूम मध्ये राहायचं? होय. एसी आहे ना? नाही. निदान फॅन तरी आहे ना? अरे होय. आणि बाथरूम तिथंच आहे ना? अरे होय बाबा होय, बाथरूम तिथंच आहे. बर बर. मी ती बॅग ठेवून येऊ की हो, नको? जा जा जा. आईला काढलं याने एवढं. बाबर बाबा. बर काय आणू तुम्हाला? चहा कॉफी की आपा देसाईंचा देसाई चहा? मला यातलं काहीही नको. मी फक्त दूध पितो, तेही हॉर्लिक्स टाकून. ते तुम्हाला इथं मिळणार नाही. व्हॉट डू यू मीन बाय मिळणार नाही? अरे जिथं आम्हाला चहा दूध घालायला मिळत नाही, 2-3 म्हशी 4-4 दिवस दूध देत नाही, त्याचं काय मिळणार? कसं मिळणार नाही ते मी बघतो. यू पुअर पीपल. अरे अरे हे अंग्रेज की औलाद, अंग्रेज गेलेत तुला सोडून. जास्त बडबड करू नकोस हा, नाहीतर तुला त्या सन्नी बरोबर झोपावं लागेल. मुकादम मुकादम. सनी कोण? सनी कोण? आमच्या चाळीतील कुत्री. कुत्री? यू मीन डॉग? डॉग नाही, डॉगी डॉगी. तुझं म्हणणं मी त्या कुत्र्यासोबत झोपायचं? अंकल, राजा अंकल. अरे 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 हुडू नकोस. मालक वाडीवर विश्रांती घेतायत, तू इथंच राहा. पण हा तुझा रुबाब मात्र सोड, नाही तर तुला त्या सन्नी बरोबर झोपावं लागेल. मुकादम भाई, काय जरा पाणी मिळेल का भाई? पाणी? हो हो पाणी आणतो आणतो, थांब. अबे मुकादम, तेरा इश्क मोहन के साथ पाला पड़ा है कुत्ते. चुन चुन के बदला लूंगा, चुन चुन के. हा घे पाण्याचा ग्लास. आणखी काही पाहिजे असलं तर सांग, इथंच आहे स्वयंपाक खोली. काही पाहिजे असलं तर तुला नक्की सांगतो. बरं, ती बघ, ती तुझी रूम. तिथे जाऊन तू विश्रांती घेऊ शकतो. बर बर. आणि स्वप्न सोड, सन्नी बरोबर झोपायचं. मुकादमा, आता मी मोकळा झालो. आता एक झक्कास गाणं म्हणतो. आहा, तुझ्या इश्कात मी ग बेचैन झालो. तुझ्या इश्कात मी ग बेचैन झालो. तुझ्या इश्कात मी ग बेचैन झालो. तुझ्या विना मला काही दिसेना. तुझ्या विना मला करमेना. तुझ्या विना मला काही दिसेना. तुझ्या विना मला करमेना. तुझ्या इश्कात मी ग बेचैन झालो. तुझ्या इश्कात मी ग बेचैन झालो. नको दूर राहू, अशी छेडू नको मला. नको दूर
छेडू नको मला, नको दूर राहू, अशी छेडू नको मला. तुझ्या सणथला सणथयाला, तुझ्या मिठाला सणथला, तुझ्या इश्कात मी ग बेचैन झालो, तुझ्या इश्कात मी ग बेचैन झालो. नको दूर राहू, अशी छेडू नको मला, नको दूर राहू, अशी छेडू नको मला. शोभा नाही देते तुझ्या सारखाला, शोभा नाही देते तुझ्या सारखाला, तुझ्या इश्कात मी ग बेचैन झालो, तुझ्या इश्कात मी ग बेचैन झालो, बेचैन झालो, बेचैन झालो. चला मग. झाला काय माझं आता, मी काय सांगतोय बघ नाही पण दिलंय मग. राजा पाटील, अहो राजा पाटील, झोपले वाटत. राजा पाटील, अहो राजा पाटील. कोण प्रताप? तू केव्हा आलास? मी आत्ताच आलो. आणि तुला काय रे, ह्या बंगल्यात येऊ नको म्हणून सांगितलेलं ना तुला? काय करू पाटील, हात खाजवायला लागले ना की तुमची आठवण होते बघा. किती रुपये हवेत तुला? फक्त 50,000 रुपये. हा मांडतो. हे घे 50,000. आणि एक काम आहे तुझ्याकडे. सांगा की पाटील. सांगेन, आणि थोड्या दिवसांनी. पाटील, तुम्ही सांगितलेलं काम केलंच म्हणून समजा. पाटील, ही लोक जेव्हा विचार करणं बंद करतात ना, तेव्हा हा प्रताप विचार करणं सुरू करतो. प्रताप, माझंही नाव राजा पाटील आहे, आणि मला धोका देण्याचा प्रयत्न करू नकोस. पाटील, हा प्रताप वायद्याचा पक्का आहे. अरे यातच तुझा फल आहे प्रताप. नाही तर जसं तू त्या व्यक्तीचा केला होतास तसं तुझंही केलं जाईल. पाटील, तुम्हीही वायद्याचे पक्के राहा. आणि मी जर या फसलो तर मला सोडवण्याचा प्रयत्न करा, नाही तर गाठ माझ्याशी आहे. अरे वेळ लागला की काय मला, तू काळजी करू नकोस. बरं, येतो पाटील. आणि मी सांगितलेल्या कामावर लक्ष ठेव. येतो. करून लागतो.
या गावातील श्रीमंत, सगळ्यांचा चाहता, सगळ्यांचा आदरणीय म्हणजे हा राजा पाटील. मामा, कोण सिद्धार्थ? आणि ही कोण? मामा मामा हीच ती शिल्पा. ओ आय सी, म्हणजे हीच का ती शिल्पा? नमस्कार मामा. नमस्कार नमस्कार. बेटा, तुझे आई वडील काय करतात? मामा, माझे आई वडील नाहीये या जगात. आय एम सॉरी. हे बघ, आजपासून तू स्वतःला अनाथ समजू नकोस. मी आहे ना तुझ्या वडिलांप्रमाणे. मामा, मी समजत होते की या जगात माझी दया माया करणारे कोणीच नाहीये, पण आता मला समजून चुकलंय की या जगात दया माया करणारी माणसं आहेत. मामा, तिला तिच्या मालकाने रूम वरून काढून टाकलं, तेव्हा तिला आता याच घरात राहावं लागेल. अरे राहावं लागेल म्हणजे काय? अरे हे घर आता इथंच आहे. सिद्धार्थ, जा तिची बॅग नेऊन आत ठेव. हो मामा. शिल्पा, ये आत. मामा, तुम्ही किती मोठ्या मनाचे आहात. या जगात आई वडील नसलेल्या मुलीकडे लोक नको नको त्या दृष्टीने पाहतात. आई वडिलांनंतर तुम्हीच माझ्याशी आपुलकीने बोललात. मी खरंच गेल्या जन्मी कुठलं तरी पुण्य केलं असावं, म्हणूनच मला तुमच्यासारखे मामा मिळाले. बेटा, माझी आणखी तारीफ करू नकोस, नाहीतर माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतील. मामा, ओ माझ्या मनाला वाटलं तेच मी बोलले. बेटा, तू आज जा. बरं मामा. आणि हो, हे बघ, पण तुझ्यासारखी सुंदर आणि चांगल्या स्वभावाची मुलगी त्या गाढवाला मिळालीच कशी? आणि या सिद्धार्थ सारख्या गाढवाला? नाही, या मस्करी केली मी. अंकल, अरे मोहन, तू केव्हा आलास? मी जवळजवळ 2 तास अगोदरच इथं आलोय. मी इथं आलो होतो तेव्हा तुम्ही माडीवर विश्रांती घेत होता. राज, भाभी, चिंकी कशी काय? मम्मी पप्पा आणि चिंकी मस्त मजेत आहेत. दररोज तुमची आठवण काढतच असतात. अरे राज म्हणत होता की तुला नाटकं लिहिण्याची आणि पिक्चरातील सिनेमांची नक्कल करण्याची हौस आहे म्हणे. हो अंकल, मला नाटकं लिहिण्याचा आणि नक्कल करण्याचा आवड आहेच, त्याशिवाय मला गाण्यांचीही आवड आहे. सध्या मी एक गाणं लिहिलं आहे, म्हणून दाखवू तुम्हाला? हा, म्हण ना. ऐका तर. बायको रागानं निघून गेली, नाही परत आली. बायको रागानं निघून गेली, नाही परत आली. बायको रागानं निघून गेली, नाही परत आली. तिच्या जावयाने कमाल केली, तिच्या जावयाने कमाल केली. तिच्या जावयाने कमाल केली, तिच्या जावयाने कमाल केली. तिच्या जावयाने कमाल केली, तिच्या जावयाने कमाल केली. आपल्या सासूला पळवून नेली, पळवून नेली. आपल्या सासूला पळवून नेली, आपल्या सासूला पळवून नेली. आपल्या सासूला पळवून नेली. नाही परत आली. बायको रागानं निघून गेली, नाही परत आली. बायको रागानं निघून गेली, नाही परत आली. तिच्या जावयाने कमाल केली,
तिच्या जावयाने कमाल केली, तिच्या जावयाने कमाल केली, सासूला पळवून नेली, हो आपल्या सासूला पळवून नेली, पळवून नेली, आपल्या सासूला पळवून नेली, पळवून नेली, हो आपल्या सासूला पळवून नेली, पळवून नेली. अचूक असल्या जावयाला चपलाने मारलं पाहिजे. अरे ही काय रीत झाली? बायको रागाने गेली म्हणून काय सासूलाच पळवायची? अरे कुणाचा राग आणि कुणावर काढायचा? अरे हा जावई नव्हे कसाई आहे, हा कसाई. अंकल ते गाणं आहे, तुम्ही उगाच काहीतरी काय बोलताय? ते मलाही माहित आहे. अरे काय झाली तुमची गाणी? कंबतीस आणि अखियों से गोली मारे. अरे या आजकालच्या मुली स्वतःला हिरोईन समजतात. अरे ह्या पोरी लहान लहान कपडे घालतात आणि संपूर्ण अंगाचं देह प्रदर्शन करून टाकतात. अंकल ती आजकालची फॅशन आहे. अरे कसली फॅशन? अरे आपल्या संपूर्ण देहाचं नकळत करून टाकायचं दर्शन आणि म्हणे फॅशन. अंकल तुम्हाला काय समजणार आजकालच्या जमान्याची गाणी आणि फॅशन? हा तुमचा नाही आमचा जमाना आहे. हो हो तुमचाच जमाना आहे. कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून बांधण्याचा हा तुमचाच जमाना आहे. अंकल आता आम्ही तरुण मुलं काय काय करतो ते तुम्ही बघत बसायचं. वा रे तरुण पोरा, बरोबर बोललास. आणि म्हणजे तुम्ही जरी नंगा नाच केला तरी आम्ही मात्र डोळे उघडे ठेवून तो पाहत बसायचा. शिव 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 ओम हरी ओम हरी ओम. अंकल 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 या आजकालच्या अंकलला झालं तरी काय? बर अंकल गेलेत माडीवर, मी जातो गाव फिरायला. पाहूया गाव की ललिता. शिल्पा, ए शिल्पा, येतो का? मी जरा बाहेर जाऊन येतो. शिल्पा. सिद्धार्थ, सिद्धार्थ, सिद्धार्थ बाहेर गेले वाटतं. ओळखलं शिल्पा? कोण? अविनाश तू? होय मीच. तुला काय वाटलं मी भूत आहे? तू इथं का आलायस? अगं तू तिथे मी येईनच. जेल मधून केव्हा सुटलास? जेल मधून आजच सुटलो. अगं जेल म्हणजे माझं माहेरघर झालंय. शिल्पा, मी तुझ्या खोलीवर गेलो होतो तेव्हा समजलंस तू राजा पाटलांच्या घरी आले म्हणून आणि राजा पाटलांची सून होणार आहे म्हणून. तेव्हा सुडाने पेटलो होतो पण स्वतःला सावरलं आणि ताबडतोब इथं आलो. अरे पण तू इथं का आलायस? हा इथं कुणाला तरी समजलं ना तर उगाच गैरसमज होईल. होऊ दे गैरसमज, मला कुणाची पर्वा नाही. अरे तुला कुणाची पर्वा नाहीये पण मला तरी लोकांची पर्वा आहे. तुला लोकांची पर्वा होऊ लागली? पण जेव्हा तू माझ्याशी प्रेम केलंस तेव्हा का नाहीच केली लोकांची पर्वा? हे बघ अविनाश, मी तुझ्याशी कधीही प्रेम केलं नव्हतं. काय काय म्हणालीस? खोटं खोटं बोलतेस तू शिल्पा, खोटं बोलतेस. नाही नाही मी खोटं बोलत नाहीये. मी तुझ्याशी कधीही प्रेम केलं नव्हतं. मग कॉलेजमध्ये केलेल्या गमती जमती हे सर्व नाटक होतं? अगं कॉलेजमध्ये तू फक्त माझ्याशी बोलायची. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये तू फक्त मला पार्टनर म्हणून निवडायची. आणि तुझ्यामुळे मी जेलमध्ये गेलो शिल्पा. तुझ्यामुळे माझ्या सुखी जीवनाला ग्रहण लागलं. तुझ्यामुळे शिल्पा, तुझ्यामुळे. माझ्यामुळे? होय होय तुझ्यामुळे. जसं सीतेमुळे रामायण घडलं, द्रौपदीमुळे महाभारत घडलं, तसं तुझ्यामुळे मी अपराधी गुन्हेगार बनलो. तुझ्यामुळे. अविनाश
माझ्यामुळे अपराधी झाला नाहीस, तर तू तुझ्या रागावर संयम ठेवू शकला नाहीस म्हणून तू अपराधी झालास. मग त्या मनोजने तुझा हात का धरला होता? तू त्याला सांगितलंस हात सोड म्हणून? काय त्याने हात सोडला होता? नाही. भर कॉलेजमध्ये माझ्या शिल्पाचा हात धरला, साल्याचा हातच तोडून टाकला. चल चल शिल्पा, अजूनही वेळ गेलेली नाही. चल 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 शिल्पा. बघ अविनाश, मी आता या घरची होणारी सून आहे आणि कान उघड ठेवू नये. मी तुझ्याशी कधी प्रेम केलं नव्हतं. काय म्हणालीस? शिल्पा, शिल्पाला माहीत आहे तू माझ्याशी मनापासून प्रेम करतेस. फक्त प्रेम करत नाहीस, असा देखावा करतेस तू. हे बघ अविनाश, मी तुझ्याशी. चूप. तुझा पॉइंट बिन ऐकायला अविनाश इथं आला नाही आहे, समजलं? आता कान उडं ठेवून नीट ऐक. मी तुझा हात धरणाऱ्याचा हात मोडू शकतो, तर तुझ्यासाठी खूनही करू शकतो. तुझ्यासाठी खूनही, समजलं? अविनाश, अविनाश माझं ऐकून तरी घे. भगवान क्या हालत हो गई, भगवान क्या हालत हो गई. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. भगवान ये क्या हालत हो गई. भगवान, माँ माँ ये क्या हो गया. माँ, आई गो माँ, ये क्या हो गया. भिकाऱ्या, हे घे 50 पैसे. चालता हो तू. अरे मुकादम, याला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. अरे अरे मी मोहन 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 तिवारी. अरे रे 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 मोहन, तू आणि तुझी ही दशा. काय झालं? कोणी मारलं माझ्या बाबूया? काय झालं विचारू नकोस. सांग ना काय झालं. सांगतो. अरे मी माझे फोटो धुवायला एका स्टुडिओ मध्ये दिले होते. ते इथं घेऊन यायला एका बस मध्ये बसलो. मग काय झालं? सांगतो रे, सांगतो. कंडक्टर आला आणि तिकीट म्हणू लागला. माझे 4 फोटो आणि पैसे वरच्या खिशात होते. पैसे देणारच होतो की माझे फोटो एका आंटीच्या साडी खाली पडले. काय? आंटीच्या साडी खाली? मग बघायला सांग काय झालं. सांगतो. काय झालं? मी त्या आंटीला म्हटलो, ओ आंटी, तुमची साडी जरा वर करता का हो. ती आंटी मला म्हणाली, का रे मी माझी साडी वर करू. मी म्हटलं, मला फोटो काढायचे आहेत. काढले का फोटो? पहिले फोटो दाखव. नाही रे, माझी ही दशा केली रे. आई ग. तू त्या आंटीला का नाही सांगितलं की माझे फोटो तुमच्या साडी खाली पडले म्हणून? सांगितलं रे, त्या आंटीने माझं ऐकूनच घेतलं नाही. चपलाने जोडलं रे मला, चपलाने. खूप मार्क पडला का रे तुला? साल्या, मार पडलेला दिसतोय आणि वरून झोडलं का विचारतोस. साल्या, तुला तसाच मार पडला पाहिजे. तुला कित्येकदा सांगितलं त्या उलूच्या आबा बरोबर, निलेशा बरोबर फिरू नको. ते नुसते आंटींचे गोळीच काढतात. बाबूभाई, समजावा मुकादमला, नाहीतर माझं डोकं तापलं ना तर ते थंड होणार नाही, सांगून ठेवतो. अरे मोहन, तुझं डोकं काय वॉटर हीटर आहे काय तापायला? बाबूभाई, समजावा तुमच्या भावाला, नाहीतर काय? मी तुझा खून करेन. नाही भीती तुझी ही परिस्थिती आणि तू माझा खून करणार. अरे जा, आणि मी बघणार. बाबूभाई. मुकादम गप्प बाईस. मोहन तू जा रे बाबा, जा. मी तुझ्या पाया पडतो. जा. बाबूभाई, तुम्ही सांगता म्हणून जातो, नाहीतर आज 2 हात केलेच असते. अरे बाबा जा रे, जा बाबा जा. त्याला माझ्यापासून सावध राहा म्हणून. काय रे मुकादम,
तू त्याची चेष्टा का करत होतास? अरे तो या घरचा पाहुणा आहे, आपलं कर्तव्याची सेवा करण्याचा, चेष्टा करणे नाही, समजलं ना? याच्या पुढे तू त्याची चेष्टा मस्करी करताना दिसलास ना तर तुझी कातडी घालून काढेल, याद राख. चल स्वयंपाक खोलीत. नालायक कुठचा. या बंगल्यात काम करून कंटाळा आलाय. मी मागितलेले रुपये मला का मिळाले की त्या दिवशी हा बंगला सोडून दूर कुठेतरी जाईल. बाबू भाई, ज्या दिवशी मला पैसे मिळतील त्याच दिवशी हा बंगला सोडून दूर कुठेतरी जाईल आणि हे तुला समजूही देणार नाही. मुकादम, काय ताई? मुकादम, अरे मोठे मालक यायच्या अगोदर त्यांची खोली साफ करून ठेव, कपडे वगैरे नीट ठेवा. जा. बरं ताई, घेतो मी. शिल्पा, कशी आहेस तू? नीच, हलकट, पुन्हा इथं आलास. जा, चालता हो इथून. अगं, एवढं का रागवतेस माझ्यावर? मी बिनधास्त माणूस आहे. मी माझ्या मनात आहे ते मी बोलून बिनधास्त मोकळा होतो. हे बघ, तू आधी इथून चालता हो. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. तू काय विचार केलायस? कोणत्या गोष्टीबद्दल? तुझ्या आणि माझ्या लग्नाबद्दल. रे बघ, तू माझ्या असं का मागं लागलायस? मी तुला किती वेळा सांगितलं की मी सिद्धार्थची प्रेयसी आहे म्हणून. मला तू हवी आहेस. तू हवी आहेस. तू कुणाशीही प्रेम कर. मला काहीच फरक पडत नाही. अरे पण शिल्पा, तुझ्या विना मी राहू शकत नाही. तू माझ्या मनात भरली आहेस. ये अशी जवळ ये. हात सोड माझा. मुखाट्याला हात सोड माझा. हा हात सोडायला धरलेला नाहीये. म्हणजे मुखाट्याने हात सोड माझा. मी म्हणते हात सोड माझा. प्रताप, हात सोड तिचा. अविनाश, दादा तू? हो मीच. हात सोड म्हणतो ना. अरे सहजच हात धरला होता तिचा, सोडतो ना. प्रताप, तू अगोदर इथून चालायला लाग. अविनाश, तू या प्रतापला जायला सांगतोयस? अविनाश, माणसाने अति शहाणपणा करू नये आणि माणसाने अति निर्लज्जपणाही करू नये. प्रताप, बरोबर आहे, पण माझं एक लक्षात ठेव. मी या गुंड बाजारातील समुद्रातील एक कोळी आहे आणि तू त्यातला मासा आहेस. मासा. अरे मासा कधी काट्याला फसत नाही प्रताप. हे मलाही माहित आहे. त्याला चारा घालावा लागतो. पण थोडे मासे असे असतात की ज्याच्या पुढे चारा जरी घातला तरी ते सुद्धा फसत नाही. प्रताप, अविनाश, तू असं म्हणून तुझ्या मरणाला आमंत्रण देतोयस? अरे मरणाचं आमंत्रण द्यायला तू काय यमाचा सुपुत्र आहेस? अविनाश, विसरतो आहेस तू. अरे या गावचा दादा आहे मी जर रस्त्यातनं चालू लागलो तर लोक मान खाली घालून बाजूला जातात. अरे मांजराची नका वाढली म्हणून मांजर कधी वागवत नाही. वाघ. अविनाश, या गावात ना माझा दरारा आहे. हे विसरतो आहेस तू? प्रताप, माझाही ना अविनाश आहे. अविनाश.
अरे माझं नाव काढतात भल्या भल्यांची बोलती बंद होते आणि तू तर एक मांजर आहे मांजर. मी मांजर? अरे हे हे काय चालवलंय तुम्ही? प्रताप, अविनाश, तू या प्रतापचा अपमान केलायस, याचा थोडा विचार कर. अरे हट. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अविनाश. अविनाश, हट. तू इथं का आलायस? तुझ्या आणि त्याच्यात काडीचाही फरक नाहीये. तू आधी इथून चालता हो बघू. म्हणजे तू मला गुंड समजतेस? अगं तुझ्यामुळे तर मी असा झालोय. तुझ्याशी मी अमर्यादित प्रेम केलं आणि तू मला गुंड समजतेस? हे बघ अविनाश, अरे मी तुला कसं समजावून सांगू? मी केवळ तुझ्याशी मित्र या नात्यानेच वागत होते आणि त्याला मात्र तू प्रेम समजलास. यात माझा काय दोष आहे? वाह, किती सामान्यपणे मान्य केलायस की तू माझ्याशी प्रेम करत नाहीस म्हणून. पण शिल्पा, तुझ्याशी लग्न करण्याची किती स्वप्न मी रंगवली आहेत. अरे मी आता तुला कसं समजावून सांगू? मी तुझ्याशी कधी प्रेम केलं नव्हतं. शिल्पा, शिल्पा, मला माहीत आहे तू माझ्याशी मनीमन प्रेम करतेस. फक्त प्रेम करत नाहीस असा देखावा करतेस तू. शिल्पा, शिल्पा, अजूनही वेळ गेलेली नाही. ये, चल चल माझ्याबरोबर, चल चल. अगं जे सिद्धार्थ जवळ नाही त्यापेक्षा तुला मी जास्त कमवून दाखवीन. चल चल. जा जा, चालता हो इथून. आणि नीट कान उघडा ठेवू नये. मी तुझ्याशी कधी प्रेम केलं नव्हतं. अरे मी या घरची सून होणार आहे. होय होय, मला वेळ लागलंय, मला वेळ लागलंय म्हणून मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलंस. पण तू माझं प्रेम लाताडून सिद्धार्थवर प्रेम करतेस. तुला मी खूप खूप समजावलंय पण तू माझं काहीच ऐकायला तयार नाहीस. आता बघच काय करतो मी ते. अरे पण अविनाश, अविनाश, माझं ऐकून तरी घे. तेव्हा अरे आणखी किती प्रसंगाला मला तोंड द्यावं लागणार आहे. जन्माला आले तेव्हापासून माझ्या वाट्याला दुःख झालं. आणखी आणखी किती प्रसंगाला मला दुःख तोंड द्यावं लागणार आहे. तेव्हा तेव्हा मी आता काय करू? मी काय करू? म्हणजे मी आता बघितलं ते काय होतं की की माझा भास होता. काय झालं? तुम्ही का किंचाळलात? छे, मी कुठं किंचाळले? काय? तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकला मी. छे, मी नाही ओरडले. कमाल आहे. म्हणजे माझा गैरसमज झाला असेल. म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते खरं होतं की माझा माझा भास होता? काय काय एकट्याच बडबडताय आपण? मी कुठं बडबडते? नाही. कसं? आत्ताच तुम्ही काहीतरी बोललात. नाही नाही, मी काही बोलले नाही. तू तू आज जा बघू. कमाल आहे. ह्यांच्या ओरडण्यामुळे इथपर्यंत मी धावून आलो आणि वरून नाही म्हणतायत. पण नक्की काहीतरी गडबड आहे. मोहन, मी तुला सांगितलं ना, तू आधी आज जा बघू. बरं बरं, जातो. पण मला पुन्हा कसला आवाज आला तर मी धावून येणार नाही बघा. कानाला गुडगा मारून झोपून राहणार. बरं, येतो मी. म्हणजे मी दरवाजाजवळ पाहिलं होतं ते नक्की काय होतं? खरंच काही दरवाजाजवळ होतं की माझा सगळा गैरसमज होतो आहे? ताई, हो ताई, काय? मालकांची खोली एकदम चकाचक करून ठेवली आहे. हो ना, सगळे कपडे वगैरे नीट लावलेस ना?
होय ताई. ताई तुम्ही कुठच्या खोल विचारात आहात का? नाही नाही, मी कसल्या विचारात असणार. नाही, काहीतरी विशेष आहे म्हणून तुम्ही खोल विचारात नाहीत ना? नाही नाही, विशेष असं काही नाहीये. पण मला असं वाटतंय. अरे नाही म्हटलं ना, तू जा बघू, तुझ्या कामाला जा. बरं बरं ताई, येतो मी. हा बंगला भूताने झपाटलेला आहे. हा, या बंगल्यात भूताने आतंक निर्माण केला आहे. बेड्या, तू तू मुकाट्याने बाहेर जा बघू, नाही तर हंटाने फोडून काढेन तुला. तू मला मारणार बाई, तू मला मारणार. पण बाई बाई, हा बंगला झपाटलेला आहे. हा बंगला झपाटलेला आहे. या भूताला तू बाहेर काढशील बाहेर. हा, या बंगल्यात काळ्या छायेनं प्रवेश केलेला आहे. अरे पण पेड्या, तू काय हे विचित्र बोलतोय? भूताची काळी छाया? मला तर काहीच समजत नाहीये. हे समजणार नाही. हे तुला समजणार नाही. ते समजण्यासाठी वेड व्हावं लागतं. हा, वेड व्हावं लागतं माझ्यासारखं. अरे पण वेड्या, तुझा या घराशी काय संबंध आहे? तू इथे कशाला आलाय? तुझं इथे येण्यामागचं काय कारण आहे? संबंध आहे माझा या घराशी संबंध आहे. अटूट संबंध आहे. पण काय संबंध आहे? माझा आणि विकासचा संबंध आहे. माझा आणि विकासचा संबंध आहे. तो मला या बंगल्यात रोज भेटतो, माझ्याशी बोलतो, आम्ही खेळतो. विकास आता तुझ्याशी बोलतो? अरे तो तर मेलाय. नाही बाई, माणसाचं शरीर मरत असतं, पण आत्मा कधीही मरत नाही. पण हे तू सगळं मला का सांगतोयस? कारण तुम्ही ह्याच बंगल्यात राहतेस म्हणून. म्हणजे तुला काय म्हणायचंय तरी काय? हा बंगला भूताने झपाटलेला आहे आणि ते भूत विकासचं आहे. आणि त्याला मुक्ती मिळत नाहीये. त्याला मुक्ती हवी आहे. नाहीतर रक्ताचे सडे, रक्ताची होळी होईल. रक्ताचे सडे, रक्ताची होळी. हा वेडा आता काय बोलला ते त्याच त्याला ठाऊ. पण वेडा आता बोलला तर विकासचं इथं भूत आहे हे तर सिद्ध होत आहे. पण त्या वेडाच्या बोलण्याकडे मी कसा काय लक्ष देऊ? नाही, त्या वेड्याच्या बोलण्याकडे मला लक्ष देणं बरोबर नाही. मला ते योग्य वाटत नाही.